2000 रुपये देतो, मला एक चुंबन दे. मनात महिलेचा केला विनयभंग, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल. देवरी शहरातील एका नामांकित विद्यालयाच्या एका शिक्षकाने शाळेतलीच एका शिक्षिकाचा पत्नीचा विनयभंग केल्याची घटना शनिवारीला घडली असून शिक्षकाचा पत्नीचा तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रात अलीकडे गुड टच आणि बॅड टचचे धडे दिले जात आहेत, तर दुसरीकडे एका शिक्षकाकडूनच आपल्या शाळेतील शिक्षकांचा पत्नीचा विनयभंग केल्याची घटना देवरी येथे घडली आहे. त्या संतापजनक प्रकरणामुळे शिक्षक क्षेत्रात आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर हा मागील काही दिवसापासून देवरी येथील एका विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या शिक्षकाने शाळेतलेच एका शिक्षकाचा घरी जाऊन त्यांच्या पत्नीला 2000 रुपये देतो, मला एक चुंबन दे अशा प्रकारचा लज्जास्पद कृत्य करून तिचा विनयभंग केला. या विषयाची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध देवरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. देवरी पोलिसांनी अपराध क्रमांक 5325 भारतीय न्याय संहिता 75/2/79 या कलमाअंतर्गत आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गीता मुंडे या करीत आहेत. या संतापजनक प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.